नमस्कार मंडळी. प्रत्येक प्रेमकथेची एक सुरुवात असते, पण प्रत्येक सुरुवात प्रेमानेच होते असं नाही. स्वागत आहे प्रेमाची दुनिया यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे प्रत्येक कथा तुमच्या हृदयाला भेटते आणि प्रत्येक कथेचा शेवट काहीतरी नवीन शिकवून जातो. चला तर मग सुरू करूया आजचा भाग. पुढच्या दिवशी मुंबई हॉस्पिटलच्या बाहेर ॲम्ब्युलन्स थांबली. समरना काळजीपूर्वक हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. सई त्यांच्यासोबतच होती. डॉक्टरांशी उपचाराबद्दल चर्चा करताना तिच्या चेहऱ्यावरची चिंता स्पष्ट दिसत होती. काही अंतरावर उभा राजवर्धन तिच्या प्रत्येक हावभाव आणि चेहऱ्याचं निरीक्षण करत होता. राजवर्धन म्हणाला, सई, डॉक्टरांनी सांगितलंय की त्यांची कंडिशन स्टेबल आहे. सईने मान हलवली. ती म्हणाली, हो, पण मला त्यांना असं पाहवत नाही. काही क्षण ती शांत राहिली. मग स्वतःला सावरत म्हणाली, पण आता मला मजबूत राहावं लागेल. राजवर्धन तिच्याकडेच पाहत राहिला. तो म्हणाला, तुम्ही मजबूत आहात. सईने हलकसं स्मित केलं. ती म्हणाली, मला वाटतंय तुम्ही स्वतःपेक्षा जास्त माझ्यावर विश्वास ठेवता. राजवर्धन म्हणाला, कदाचित. सईच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आलं. तेवढ्यात अनघा त्यांच्या जवळ आल्या. त्या म्हणाल्या, सई, तू घरी जाऊन थोडा आराम कर. सईने नकारार्थी मान हलवली. नाही मॉम, मला ऑफिसला जायचं आहे. ती म्हणाली. अनघा आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागल्या. आत्ताच? सई म्हणाली, हो, डॅड हॉस्पिटलमध्ये आहेत म्हणून परांजपे ग्रुप थांबणार नाही. राजवर्धन तिच्याकडे पाहत होता. सईच्या आवाजात आता भाऊक मुलीचा स्वर नव्हता, तर तो निर्णय घेणाऱ्या एका व्यक्तीचा सूर होता. सई पुढे म्हणाली, डॅडनी कंपनी माझ्या हातात सोपवण्याचा विचार खूप आधीपासूनच केला होता. आता त्यांना माझी गरज आहे, म्हणून मला स्वतःला सिद्ध करावंच लागेल. अनघा यांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला. त्या म्हणाल्या, मला तुझा अभिमान आहे. सईने मॉमला मिठी मारली. थोड्या वेळाने राजवर्धन सईसमोर उभा राहिला. राजवर्धन म्हणाला, मी निघतो. सई काही क्षण शांत राहिली. मग म्हणाली, तुम्ही जयपूरला परतणार? राजवर्धन लगेच म्हणाला, हो, माझंही काही काम बाकी आहे. सईने मान हलवली. मग हलक्या आवाजात म्हणाली, थँक्यू सगळ्यासाठीच. राजवर्धन तिच्याकडे पाहत म्हणाला, तुम्ही फक्त स्वतःची काळजी घ्या. सईने हसत उत्तर दिलं, तुम्हीही. दोघांच्या नजरा काही क्षण एकमेकांवर थांबल्या. मग राजवर्धन तिथून निघून गेला. सई बराच वेळ त्याला जाताना पाहत राहिली. काही तासांनी परांजपे ग्रुपचं मुख्य कार्यालय. काही वरिष्ठ अधिकारी कॉन्फरन्स रूममध्ये बसले होते. सई आत आली. तिच्या हातात फाईल होती, पण तिचा चेहरा शांत होता. तिच्या डोळ्यात आत्मविश्वास स्पष्ट दिसत होता. एक वरिष्ठ अधिकारी उठला. मॅडम, समर सरांची तब्येत? सई लगेच म्हणाली, ते उपचार घेत आहेत आणि कंपनीचं काम थांबणार नाही. सगळे शांत झाले. सईने समोरची फाईल उघडली. गेल्या 2 आठवड्यात आपल्या मुंबई प्रोजेक्टची प्रोग्रेस थांबली आहे. ती म्हणाली. एका अधिकाऱ्याने संकोचात उत्तर दिलं, हो, कारण समर सर उपलब्ध नव्हते. सईने शांतपणे त्यांच्याकडे पाहिलं. म्हणूनच आजपासून ती जबाबदारी माझी. ती म्हणाली. तिचं बोलणं ऐकून खोलीत पुन्हा शांतता पसरली. सई पुढे म्हणाली, मला कोणाचं पद काढून घ्यायचं नाही. मला फक्त एक गोष्ट हवी आहे. काम वेळेत झालं पाहिजे. तिने प्रत्येक विभागाची माहिती मागवली. फायनान्स, ऑपरेशन्स, मार्केटिंग, प्रोजेक्ट डेव्हलपमेंट. प्रत्येक विभागावर ती प्रश्न विचारत होती. काही मिनिटातच वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाणवलं, सई फक्त समर परांजपे यांची मुलगी नव्हती, तर तिला कंपनीच्या कामाची पूर्ण जाण होती. एक अधिकारी एका प्रोजेक्टच्या खर्चाचा अंदाज तिच्यासमोर ठेवतो. सईने काही आकडे पाहिले. मग ती फाईल बंद करत म्हणाली, हा खर्च चुकीचा आहे. सगळे तिच्याकडे पाहू लागले. तो अधिकारी म्हणाला, पण मॅडम, हा रिपोर्ट फायनान्स टीमने तयार केला आहे. सई लगेच म्हणाली, म्हणूनच मी फायनान्स टीमला पुन्हा तपासायला सांगते. इथे 2 ठिकाणी अननेसेसरी एक्सपेंडिचर दाखवलं आहे. ते कमी केलं तर प्रोजेक्ट बजेट जवळपास 8% कमी होईल. खोलीत बसलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसलं. सईने फाईल त्यांच्याकडे सरकवली. आज संध्याकाळपर्यंत रिवाइज्ड रिपोर्ट माझ्या टेबलवर हवा. ती म्हणाली. येस मॅम, तो अधिकारी म्हणाला. काही वेळातच बैठक संपली. सई काही क्षण खुर्चीत शांत बसली.
बाहेर पडताना एका जुन्या कर्मचाऱ्याने तिच्याकडे पाहून हळूच म्हटलं, आज पहिल्यांदा वाटलं परांजपे ग्रुप सुरक्षित हातात आहे. सईने ते ऐकलं. तिच्या चेहऱ्यावर हलकंसं समाधान उमटलं. पण पुढच्याच क्षणी तिच्या मोबाईलवर हॉस्पिटलमधून फोन आला. तिच्या चेहऱ्यावरचं हसू नाहीसं झालं. तिने फोन उचलला. हो, मी सई परांजपे बोलते. ती काही क्षण फोन ऐकत राहिली. मग तिच्या हातातून फाईल जवळजवळ निसटली. काय? तिच्या चेहऱ्यावर पुन्हा काळजी उमटली. मी लगेच येते असं म्हणत सई ऑफिसमधून बाहेर पडली. एकीकडे ती परांजपे ग्रुपची जबाबदारी स्वीकारत होती आणि दुसरीकडे तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार असलेले तिचे डॅड अजूनही कोमात होते. आता तिच्यासमोर 2 लढाया होत्या. एक तिच्या कुटुंबासाठी आणि दुसरी तिच्या साम्राज्यासाठी. हॉस्पिटलमधून आलेला फोन कट होताच तिच्या चेहऱ्यावर चिंता होती. पण पुढच्याच क्षणी तिने स्वतःला सावरलं. ती थेट हॉस्पिटलच्या दिशेने निघाली. हॉस्पिटलमध्ये पोहोचताच ती समर यांच्या रूमकडे धावली. अनघा आधीच तिथे बसल्या होत्या. सई म्हणाली, मॉम, काय झालं? अनघाने तिचा हात हातात घेतला. त्या म्हणाल्या, घाबरू नकोस. डॉक्टर म्हणाले की त्यांच्या व्हायटल सायन्समध्ये थोडा बदल झाला होता. आता ते स्टेबल आहेत. सईने सुटकेचा निश्वास घेतला. ती समरजवळ जाऊन उभी राहिली. ती म्हणाली, डॅड, तुम्ही मला पुन्हा घाबरवलंत. तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. अनघा तिच्या मागे उभ्या होत्या. त्या म्हणाल्या, सई, तू आज ऑफिसमध्ये गेलीस ना? सई लगेच म्हणाली, हो मॉम, आणि आजपासून मी रोज जाईन. अनघा काही क्षण तिच्याकडे पाहत राहिल्या. तुला हे सगळं एकटीने सांभाळता येईल? सईने समरकडे पाहिलं. मग ती म्हणाली, डॅडनी मला आयुष्यभर शिकवलंय की जबाबदारीपासून कधीच पळायचं नसतं. मग आता त्यांच्या जागी उभं राहण्याची वेळ आली आहे. अनघांच्या डोळ्यात अभिमान दाटला. दुसऱ्या दिवशी सकाळी परांजपे ग्रुपमध्ये सई वेळेच्या आधीच पोहोचली. तिच्या टेबलवर मागच्या दिवशी मागवलेला रिवाइज्ड फायनान्शियल रिपोर्ट ठेवलेला होता. तिने फाईल उघडली. काही आकडे पाहिल्यावर तिच्या भुवया उंचावल्या. सई म्हणाली, हे पुन्हा चुकीचं आहे. तिने फायनान्स हेडला बोलावलं. या प्रोजेक्टमध्ये आपण 8% खर्च कमी करू शकतो हे मी कालच स्पष्ट केलं होतं. फायनान्स हेड म्हणाले, हो मॅडम. सई लगेच म्हणाली, मग हा खर्च पुन्हा का वाढला? समोरचा अधिकारी काही बोलणार इतक्यात सईने फाईल त्याच्यासमोर ठेवली. मला कारणं नकोत, मला योग्य आकडे हवेत. तिचा आवाज कठोर नव्हता, पण तिच्या निर्णयात मात्र ठामपणा होता. दुपारी 12 वाजेपर्यंत मला कंप्लीट रिपोर्ट हवा आहे. येस मॅम, असं म्हणून तो अधिकारी निघून गेला. सई खुर्चीत मागे टेकली. तिच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण ती थांबणार नव्हती. दुपारी कंपनीच्या बोर्डरूममध्ये महत्त्वाची बैठक सुरू झाली. एक मोठा बिझनेस प्रपोजल समोर ठेवण्यात आला. एक अधिकारी म्हणाला, मॅडम, या प्रोजेक्टसाठी आपल्याला मोठी इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. सईने संपूर्ण प्रेझेंटेशन शांतपणे ऐकलं. मग तिने एकच प्रश्न विचारला, आपला फायदा किती? पहिल्या वर्षी साधारण 10%? तो अधिकारी उत्तरला. सईने लगेच नकारार्थी मान हलवली. मग हा प्रोजेक्ट आपण घेणार नाही. सगळे तिच्याकडे पाहू लागले. पण मॅडम, सई लगेच म्हणाली, परांजपे ग्रुप फक्त मोठ्या नावासाठी इन्व्हेस्टमेंट करत नाही. जिथे रिस्क आणि रिटर्नमध्ये बॅलन्स नाही तिथे आपले पैसे अडकवण्याची गरज नाही. दुसरा पर्याय शोधा. बैठकीत बसलेले अधिकारी एकमेकांकडे पाहू लागले. कालपर्यंत ज्यांना वाटत होतं की सई फक्त भावनिक अवस्थेत निर्णय घेईल, आज त्यांना तिच्याविषयी असणारा अंदाज बदलावा लागला होता. संध्याकाळी सई ऑफिसच्या खिडकीत उभी राहून मुंबईकडे पाहत होती. तोच तिचा मोबाईल वाजला. अनघा यांचा फोन होता. सई म्हणाली, हो मॉम. अनघा म्हणाल्या, सई, हॉस्पिटलमधून फोन आला होता. सई पुन्हा गंभीर झाली. डॅड? अनघा लगेच म्हणाल्या, नाही, त्यांची प्रकृती स्टेबल आहे. सईने सुटकेचा श्वास घेतला. मग अनघा थोडा वेळ शांत राहिल्या. त्या पुढे म्हणाल्या, सई? सई म्हणाली, हो मॉम. तुझ्या डॅडच्या जुन्या स्टडी रूममध्ये काही कागद सापडले आहेत. सईच्या चेहऱ्यावर कुतूहल उमटलं. कसले कागद? तिने विचारलं. अनघाचा आवाज थोडा बदलला. मला माहीत नाही, पण त्यावर तुझं नाव आहे. सई काही क्षण शांत झाली. माझं? अनघा म्हणाल्या, हो. आणि मला वाटतं त्या थांबल्या. तुझ्या डॅडनी ते कागद तुझ्यासाठीच ठेवले होते. फोन कट झाला. सईच्या हातात मोबाईल तसाच राहिला. तिने हळूच स्वतःशीच म्हटलं,
डॅड, तुम्ही माझ्यापासून अजून काय लपवलं होतं? तिच्या आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरू झाला होता आणि आता त्या अध्यायाची पहिली किल्ली समर परांजपे यांच्या जुन्या स्टडी रूममध्ये होती. तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर अनोळखी टूचा पुढचा रोमॅन्टिक आणि रोमांचक प्रवास चुकवायचा नसेल तर प्रेमाची दुनिया या यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया एका नवीन भागात. तोपर्यंत